चला तर मंडळी, आपण चिकन बिर्याणी तर नेहमीच बनवतो, तर आज आपण काहीतरी नवीन पद्धतीची बिर्याणी ट्राय करूयात। आज आपण पाहणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी कशी करायची। तर मंडळी चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची हे पाहूयात। तर चला मग नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर हे मी 1 किलो चिकन घेतलेले आहेत, व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी आता हे आपण मॅरिनेशन करूयात। हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आहे। त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। हे आपलं टिक्काचं मॅरिनेशन आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकूयात। त्यानंतर 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकूयात। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात आणि मॅरिनेशन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण सर्व साहित्य चिकनला लागलं पाहिजे अशा प्रमाणात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघू शकता तुम्ही आपलं फर्स्ट मॅरिनेशन आपलं तयार झालेलं आहे। तर चला मंडळी, आपण एक सेकंड मॅरिनेशनची तयारी करूयात। एक मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे ऑइल ॲड केलेलं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता, कारण की मी आधी जेव्हा चिकन मॅरिनेशन केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा मी 1 चमचा मिरची पावडर ॲड केलेली होती आणि आता यामध्ये सुद्धा मी 2 चमचे मिरची पावडर ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिरची पावडर आपल्याला ऑइलमध्ये। आपण जे घरगुती ऑइल वापरतो तेच ऑइल आपल्याला वापरायचं आहे, किंवा तुम्हाला कोणतं वेगळ्या प्रकारचं ऑइल वापरायचं असेल तेही तुम्ही वापरू शकता। आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे आणि मी आता 3 ते 4 चमचे दही यूज करत आहे। दहीचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि घट्ट दही अशी घेतलेली आहे। पाणी काढल्यानंतर ती दही एकदम सुकी होऊन जाते। 3 ते 4 चमचे आपल्याला दही ॲड करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर मी यूज केलेला आहे। 1 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे। 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे। चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे, कारण की आपण ज्या आधी चिकनचं मॅरिनेशन केलेलं त्यातसुद्धा मी मीठ ॲड केलेलं होतं। आता या आपल्याला ग्रेव्हीसाठी चिकन टिक्काच्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। 1 चिमटीभर मिनी कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि 1 चिमटीभर मिनी चाट मसाला ॲड केलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला पेस्ट त्याची तयार करायची आहे। दहीचे गठ्ठे नाही राहिले पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे। कलर तर बघा केवढा सुंदर आलेला आहे। तर हे आपलं टिक्काचं मॅरिनेशन रेडी झालेलं आहे। बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे मिक्स केलेलं आहे। अशा प्रकारेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण जे फर्स्ट मॅरिनेशन केलेलं होतं चिकनचं, आता आपल्याला ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तो मसाला संपूर्ण चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झाल्यानंतर मध्ये एक खड्डा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक बाऊल घेऊन बाऊलमध्ये जो कोळसा पेटवलेला होता आपण तो त्याच्यामध्ये ठेवून देऊयात एका वाटीमध्ये आणि आपण याला स्मोक देऊयात. मी साजूक तुपाचा थोडासा अर्धा चमचा त्या कोलवर टाकत आहे आणि त्याचा स्मोक देऊयात आपण व्यवस्थित. बघू शकता. आणि झाकण देऊयात. बाहेर स्मोक येणार नाही याची असं आपण झाकण देऊयात. मग तो स्मोक पूर्ण चिकनमध्ये घुसून जातो. बघू शकता. अशा प्रकारे आपला स्मोक देऊन झालेला आहे. तर आपण ही अशी टिक्काची सळई घेऊ शकता किंवा तुम्हाला दुसरे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनसुद्धा तुम्ही करू शकता. तव्यावर सुद्धा फ्राय करू शकता तुम्ही. तर माझ्याकडे सलई आहे म्हणून मी सलईचा यूज करते आहे. तर हे आपल्याला चिकन गॅसवर रोस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण चिकन सळईमध्ये लावून घेऊयात. चिकनचे पीस डिपेंड्स तुमच्यावर आहे तुम्हाला किती मोठे ठेवायचे आहेत किती छोटे ठेवायचे आहेत. मी मीडियमच पीस ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आपलं छान असं लावून झालेलं आहे. आता आपण रोस्ट करून घेऊयात. बघू शकता मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी आपण जो चिकन टिक्का बनवलेला होता तो आता मी रोस्ट करत आहे. थोडं थोडं वरून बटरसुद्धा लावायचं आहे. व्यवस्थित असे रोस्ट करून घेऊयात. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा फ्रायसुद्धा करू शकता किंवा रोस्टसुद्धा करू शकता. बघू शकता. अशा प्रकारे रोस्ट करून घ्यायचा आहे. एवढी सुंदर लागते ना ही बिर्याणी खायला. काहीतरी नवीन रेसिपी. अशा प्रकारे आपण सर्व चिकन रोस्ट करून घेऊयात. बघू शकता आता आपलं चिकन रोस्ट झालेलं आहे. आता हा आपण बरिस्तासाठी कांदा कापून घेतलेला आहे. तो आपण आता फ्राय करून घेऊयात कुरकुरीत असा.
तेलात फास्ट गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्या एकीकडे फ्राय होतोय मंडळी. तर चला मग आपण आता दुसऱ्या मॅरिनेशनची तयारी करूयात. मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये मी 4 ते 5 चमचे दही ॲड केलेलं आहे. हे नॉर्मल दही घेतलेलं आहे मी, याचं पाणी नाही काढून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरा पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर एक चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे मी. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा. 1 चमचा धना पावडर ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण जो बरिस्ता रेडी केलेला होता, बघू शकता तुम्ही, कांदा जो फ्राय केलेला होता बरिस्ता, तो मी 80% म्हणजे जेवढा फ्राय केलेला होता त्याच्या 80% मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. थोडासाच मी लेअरसाठी ठेवत आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर आपण कापून घेतलेलं होतं बारीक, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. व्यवस्थित मॅरिनेशन मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, हे आपलं एक मॅरिनेशन रेडी झालेलं आहे. आता त्यामध्ये जे आपण कांदा फ्राय केलेला होता तो ऑइल आपण त्यामध्ये 2 चमचे ॲड करणार आहोत, कारण की कांदा फ्राय केल्यामुळे त्या तेलाला कांद्याचा स्मेल छान येतो. त्यामुळे आपल्याला तेच तेल याच्यामध्ये ॲड करायचं आहे ग्रेव्हीमध्ये. बघू शकता मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही मॅरिनेशनचा कलर बघू शकता केवढा छान आलेला आहे. आता मी एक साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून मी ऑइल ॲड केलेलं होतं, ते गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी 2 ते 3 टोमॅटो बारीक कट केलेले. जोपर्यंत टोमॅटो शिजत नाही, गळून पडत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले टोमॅटो शिजून झालेले आहेत. टोमॅटो आपले व्यवस्थित एकदम स्मॅश झालेले आहेत. आता आपण जे मॅरिनेशन बनवलेलं होतं ते मॅरिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता काय ग्रेव्ही झालेली आहे. एकच नंबर, खायला सुद्धा एकच नंबर लागणार आहे.
आता आपण 5 ते 10 मिनटं शिजवून देऊयात बारीक गॅसवर. ऑइल सोडेपर्यंत आपण शिजवून देऊयात. बघू शकता थोडं थोडं ऑइल सुटत चाललंय बाजूला. आता आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपण हा जो टिक्का बनवला होता, बघू शकता तुम्ही, आपण चिकन जे रोस्ट केलेलं होतं ते बघू शकता. आता ते आपण त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. आणि व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण ग्रेव्ही चिकनमध्ये एकदम घुसली पाहिजे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण झाकण देऊन 5 ते 10 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं चिकन रेडी झालेलं आहे. मी अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. तर चला मग आपण आता राईसची तयारी करूयात. पाणी गरम करायसाठी ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये मी अख्खा गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर मी 2 लिंबूचे काप ॲड केलेले आहेत आणि 1 मिरची ॲड केलेली आहे. थोडंसं मी शाही जिरा ॲड केलेला आहे, अर्धा चमचा. तर आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. मीठ आपल्याला भरपूर ॲड करायचं आहे, कारण की आपण ते पाणी गाळून घेतो. बघू शकता 3 ते 4 चमचे मी मीठ ॲड केलेलं होतं आणि मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. 1 ते 1.5 चमचा राईस सुट्टा होण्यासाठी. हे तांदूळ मी धुवून अर्धा तास मी भिजत ठेवलेले होते. आता आपण पाण्याला आपल्या उकळी आलेले आहे. आता आपण राईस पाण्यात टाकून घेऊयात आणि 80% शिजवून घेऊयात. बघू शकता आपला राईस 80% शिजलेला आहे. आता आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. आता आपण एकीकडे लेयर लावायची सुरुवात करूयात. फर्स्टला मी राईसचा लेयर ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित लेयर लावून घेऊयात.
तर मंडळी बघू शकता आपली टिक्का बिर्याणी रेडी झालेली आहे. काय सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही, राईससुद्धा सुट्टा झालेला आहे. खायलासुद्धा भारी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माझा हा टिक्का बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका.